हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत बीटाचा हलवा. तर काय होतं ना, म्हणजे आपल्यालाही जास्त बीट आवडत नाही किंवा छोटं बाळही म्हणजे आपली मुलं पण बीट खात नाही आहेत. तर त्यांना बीट खाऊ घालण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. बीटचा हलवा करायचा. गोडही लागतो आणि लहान मुलांना गोड तर इतकं आवडतं की काहीही गोड खातात. तर एक वेळेस ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी 3 बीट घेतलेले आहेत. त्याला छान असे वरचं साल्ट काढून घेतलेले आहे त्याचं आणि आता त्याला किसून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणसाल ह्याच्यामध्ये काय वेगळं किंवा हा तर आम्हालाही करता येतो. बट फॉर अ सजेशन म्हणजे एक आयडिया देते मी की तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. हे प्रत्येकजण करते मला माहिती आहे, बट रेसिपी आहे म्हणून म्हटलं टाकावं. मी करते, तुमच्यासोबतही शेअर करावं. तर इथे मी बीट किसून घेतलेलं आहे छान. आता इकडे कढईमध्ये तूप गरम करायला घातलेले आहे. त्यामध्ये एक इलायची घातली आहे. तूप अगोदर गरम होऊ द्यायचे. नंतर त्या इलायची घातली, तूप गरम झालं की त्यामध्ये जो आपण बीट किसून घेतला होता तो घालायचा आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटे त्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही लगेच दूधही घालू शकता, पण मी अगोदर त्याला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास दूध घातलेले आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आता त्याला छान असं मिक्स करायचं. माझ्या पियुषला तर खूप आवडतो. तुमच्याही बाळाला नक्की आवडेल. ह्या पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा. छोट्या मोठ्यांचा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ बनेल हा. तर त्याला आता झाकून ठेवायचे आणि 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. तर बघू शकता अर्धा तर शिजलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तुम्हाला हवं तर घालू शकता किंवा स्किप करू शकता. असं काही नाही आहे की घालायलाच पाहिजे म्हणून. तर बघू शकता किती सुंदर रंग दिसतोय ना. आणि डॉक्टरही सांगतात बघा की रक्तवाढीसाठी बीट एकदम छान असतं. बीट खायलाच पाहिजे. तर आता ह्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि थोड्या मनुका घातलेल्या आहेत. परत ह्याला मिक्स करायचे. आणि कसं असतं ना, डॉक्टरांनी सांगायच्या अगोदरच जर आपण आपल्या हेल्थची काळजी घेतली तर काय एक नंबरच बघा. तर ड्रायफ्रूट्स छान असं मिक्स करून झालेले आहेत. आता बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट तयार आहेच, बट थोडं 1 ते 2 मिनिटे परत ह्याला शिजवून घेऊयात. म्हणजे कसं ड्रायफ्रूट्स पण जास्त असे कच्चे राहणार नाहीत, म्हणजे क्रिस्पनेस थोडा राहील. तर बघू शकता बीटचा हलवा तयार आहे. एक वेळेस ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि कसा झाला मला सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि एन्जॉय करा. आणि छोट्या बाळांना तर नक्कीच खाऊ घाला. अप्रतिम लागतो. एक वेळेस जर तुम्ही बनवून बघाल ना, तर बीटाच्या हलव्याच्या प्रेमातच पडाल बघा. तर चला, बाय बाय. थँक्यू माझी रेसिपीज बघितल्याबद्दल आणि सबस्क्राईब नक्की करून जा.